हळद रुसली कुंकू हसलं मालिकेच्या येणाऱ्या पुढील काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे, ज्यामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतंय की आता इकडे कृष्णाचा सच्चेपणा, साधेपणा, त्याचबरोबर गावाचा विकास करण्याची ही जी काही कला आहे किंवा मनामध्ये जी इच्छाशक्ती आहे, त्या इच्छाशक्तीलाच आता इकडे कांबळे साहेबांनी इथे दुजोरा दिलेला असतो आणि त्याचमुळे इथे गावामध्ये जे गव्हर्नमेंट हॉस्पिटल काढायचं असतं आणि त्यासाठी त्यांनी परवानगी दिलेली असते, त्याचबरोबर जो त्यासाठी लागणारा निधी आहे त्या संदर्भामध्ये सुद्धा त्यांनी तिचं ते टेंडर पास केलेलं असतं. आणि ह्या सगळ्या गोष्टी होत असताना बाळजा आणि अनुसयाचा हा जो काही घाणेरडा डाव आहे तो उधळून टाकण्याचं काम आपल्या कृष्णाने केलेलं असतं. हेच आपल्याला या आजच्या ट्विस्टमध्ये पाहायचंय. नेमकं कसं घडलंय, कशा पद्धतीने कृष्णाने ह्या सर्व गोष्टी घडून आणलेल्या आहेत हे शेवटपर्यंत या व्हिडिओमध्ये नक्कीच पहा. आणि अनुसया आणि त्याचबरोबर बाळजा नेमका तोंडघशी कशा पडल्या आहेत ह्या कृष्णाच्या अशा वागण्यामुळे ते सुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे. तर आता प्रेक्षकांनो, आपण मालिकेमध्ये पाहतोय जेव्हा बाळजाला समजतं की इकडे आता कृष्णा एका कांबळे साहेबांना भेटण्यासाठी सरपंच ग्रामपंचायतमध्ये जाणार आहे आणि ते तिला भेटायला येणार आहेत. जे येणार आहेत अधिकारी ते मात्र वेळेचे फार पक्के आहेत. ते जिल्ह्याच्या ठिकाणावरून गावामध्ये येणार असतात आणि त्यांच्यासमोर जर कृष्णा वेळेत गेली नाही तर मग तिला गावामध्ये सरकारी हॉस्पिटल काढण्याचं जे काही तिला करायचं आहे, गावकऱ्यांसाठी जी काही ती धडपड करत आहे ती पुन्हा एकदा तोंडावर पडेल आणि त्यामुळे मात्र गावात इथे कृष्णाचं हे जे काही सरपंच पद आहे ते धोक्यात येऊ शकतं असा बाळजा विचार करते आणि त्यानंतर मुद्दामच कृष्णाला घरामध्ये कामं सांगायला सुरुवात करते. सेम अनुसयाचं सुद्धा तसंच झालेलं आहे. दोघी सवती कचाकचा भांडायला लागलेल्या असतात आणि तेव्हा कृष्णाला आता काय करावं काय नाही हे समजत नसतं. कृष्णाला तर तिकडे जायचंय, पण आता इथे घराची जिम्मेदारी, सुनेचं कर्तव्य सुद्धा पार पाडायचं आहे. अनुसया म्हणत असते मला माझ्या पद्धतीने चहा दे, तर बाळजा म्हणत असते मला माझ्या पद्धतीचा चहा पाहिजे. मी बाळजा आहे, मला घट्टबट्ट दुधाचा चहा लागतो, तुला माहिती ना, पानसट पाण्यासारखा चहा मला काही जमत नाही बाई, असं ती म्हणत असते. तेव्हा अनुसया म्हणत असते मला सुंठ पावडर घातलेला चहा लागतो कृष्णे, आणि माझा चहा कसा बनवायचा तर पाणी उकळत आल्यानंतरच त्यामध्ये साहित्य घालायचं. इथे बाळजा तिला सांगते दुधाचा चहा चांगला शिजू द्यायचा, मग तो घट्टबट्ट होतो. इकडे आता जो काही बंब्या आहे त्या बंब्याने इथे त्या अधिकाऱ्यांना थांबवण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला असतो, पण ते अधिकारी मात्र काही केल्या थांबू शकत नाहीत. तेव्हा ते म्हणत असतात अशा पद्धतीची जर सरपंच ह्या गावाला लाभलेली असेल तर गावाचा विकास हा अजिबात होऊ शकत नाही. ह्या गावामध्ये शासकीय रुग्णालय नाहीये आणि तेच इथे त्यांच्याशी बोलून त्याचबरोबर त्यांची काय मतं आहे, ते कशा पद्धतीने त्या रुग्णालयाबद्दल करणार आहेत, त्यांचं काय स्वप्न आहे, त्यांनी काय ठरवलं आहे, ह्या सगळ्या गोष्टी पाहायच्या होत्या, जाणून घ्यायच्या होत्या. पण तुमची सरपंचच जर आमच्यासोबत बोलायला आम्ही एवढ्या जिल्ह्याच्या ठिकाणावरून इकडे ह्या पाचगावला आलो आहेत, पण काय उपयोग आहे. आणि त्यामुळे आता ते अधिकारी कृष्णाला फोन करतात आणि म्हणत असतात आम्हाला माफ करा, आम्ही तुमचा वाट बघू शकत नाही, आम्हाला रिटर्न जावं लागणार आहे, कारण आम्हाला एकच काम नाही आहे, तुम्हाला तुमच्या पदाची, सरपंच पदाची काळजी नाही आहे, त्यामुळे आम्ही इथे नाही थांबवू शकत, आम्ही निघून जातोय असं सांगण्यात आलेलं असतं. आता कृष्णाला हा फोन झाल्यानंतर कृष्णा फार टेन्शनमध्ये येते. कृष्णा विचार करत असते नाही, मला गावामध्ये हे जे काही सरकारी हॉस्पिटल आहे ते आणायचं आहे आणि काही जरी झालं तरी मला गावकऱ्यांची सेवा करायची आहे, त्यांना सेवा द्यायची आहे. मी गावासाठी बरंच काही करणार आहे, पण जर अशा पद्धतीने होत असेल तर मग काय करायचं असा सुद्धा ती आता इकडे विचार करत असते. त्याच वेळेला आपण पाहतो की आता बाळजा आणि अनुसया ह्या डाव जिंकलेल्या आहेत असं त्यांना वाटत असतं आणि तेव्हा बाळजा म्हणत असते काय गे कृष्णे, इथेच जिरली का तुझी मस्ती, अगं सरपंच आहेस ना, एका वेळी एकच काम करून नाही जमत ग बाई, अगं घरामध्ये चहा पाणी करत बसलीस तर गावाचा विकास आणि गावाची कामं कधी
करणार आहेस ते तुला समजायला हवं ग कृष्णे, असं बाळजा म्हणत असते. तेव्हा अनुसया म्हणत असते, अगं कृष्णे, मी तुला म्हणत होतो की माझा चहा नको बनवूस म्हणून, पण तू काही ऐकलं नाहीस बघ आणि उगाचच माझा चहा बनवायला लागलेली आहेस. काय गरज होती तुला माझा चहा बनवायची, मी तुला नको म्हणत होते कृष्णे. तेव्हा बाळजा म्हणत असते, नाही कृष्णे, ह्या बयानेच तुला पाठवलं नाही बघ, ही बया मुद्दामून तुला असा चहा बनव तसा चहा बनव म्हणत असते. त्यावर कृष्णा म्हणत असते, बाळजाबाई तुम्ही नका मला काय करायचं आणि काय नाही ते शिकू, आणि कोणी काय केलेलं आहे ना हे मला माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला माहिती आहे. तेव्हा बाळजा म्हणत असते, पण आता ग कृष्णे तू काय करणार आहे सांग ना. आणि तेव्हा कृष्णा खोलीमध्ये जाते, रडत बसते. दुष्यंत तिच्या पाठीमागे जातो आणि तिला समजवतो. तो म्हणत असतो, अशी घरामध्ये मुळू रडत बसण्यापेक्षा तू वेडी आहेस का? अगं तिकडे जा, ते साहेब आणखी वेस सोडून गेलेले नसतील. आत्ता तुला 1-3 मिनिटापूर्वीच फोन आलाय. तेव्हा ती म्हणत असते, पण आता आम्ही कसं जाऊ, ते माझ्यासाठी एवढा वेळ तिथे थांबले, मला घरचं आणि त्याचबरोबर बाहेरचं नाही सांभाळता येत. दुष्यंत सरकार, मी कुठेतरी कमी पडायला लागलेले, मला कळत नाही मी कसं हे सगळं काही हँडल करू, मी कसं हे सगळं काही करू. तेव्हा दुष्यंत म्हणत असतो, कृष्णा तू वेडी आहेस का? तेव्हा कृष्णा म्हणते, हो दुष्यंत सरकार, कारण मला सांगा ना, आज माझी घरामध्ये सुद्धा गरज होती, आज माझी गावामध्ये सुद्धा गरज होती, इथून पुढे सुद्धा बऱ्याचदा असे प्रसंग येणार आहेत, मग मी काय काय करणार आहे, घरातलं करू का बाहेरचं करू का काय करू? मी तुम्हाला म्हणतो की दुष्यंत सरकार, तुम्ही माझं ऐका आणि हे सगळं कामकाज तुमच्याकडे घ्या, तुम्ही सरपंच पदाचं हे जे पद आहे ते तुमच्याकडे घ्या. तेव्हा दुष्यंत म्हणत असतो, इथे मुळू रडत बसण्यापेक्षा माझ्यासोबत चल, असं म्हणून दुष्यंत तिला गाडीवर बसवतो आणि ताबडतोब आता कांबळे सरांची गाडी तो अडवत असतो. आता कांबळे सर खाली गाडीच्या उतरतात आणि तेव्हा म्हणत असतात, काय चाललंय तुमचं हे, अशी कोणती पद्धत आहे गाडी अडवायची, तुम्ही डोक्यावर पडला आहात का? तेव्हा ती म्हणत असते, नमस्कार कांबळे साहेब, मी कृष्णा दुष्यंत रांगडे पाटील, ह्या गावची पाचगावची सरपंचीन आहे मी. तेव्हा ते म्हणत असतात, तुम्ही सरपंचीन आहात पाचगावच्या, पण माझा रस्ता का अडवताय, तुम्हाला वेळेची किंमत नाहीये, मग तुम्ही कसल्या सरपंचीन होऊ शकता? त्यावर कृष्णा म्हणत असते, हे बघा, बाईच्या जातीला सगळंच करायचं असतं, मी गावाचा विकास करण्याचं ध्येय हाती घेतलेलं आहे, पण मला माझ्या घराकडे सुद्धा दुर्लक्ष करून नाही चालत आहे. घरच्यांचं, मला 2-2 सासवा आहेत, मला सासू आहे, त्याचबरोबर 2-2 दीर आहेत, नवरा आहे, त्याचबरोबर माझं आम्हा सर्वांचं चहा पाणी नाश्ता ह्या सगळ्या गोष्टी मला करायला लागतात. माझ्या सासूला बरं नव्हतं, त्यांच्यासाठी मी चहा पाणी बनवत होते आणि तेवढ्यातच तुमचं इथे फोन आला आणि तुम्ही लवकर आलात. मला माफ करा, इथून पुढे असे हलगर्जीपणा होणार नाही, मला गावासाठी काहीतरी करायचे. ह्या गावामध्ये जेव्हा जेवढे सरपंच होऊन गेले तेव्हा त्यांनी फक्त आपली झोळी भरण्याचं काम केलंय, पण तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, मी तुमच्या पाया पडते, पण काही करा, पण एक संधी देऊन बघा. ह्या गावकऱ्यांसाठी मला इथे शासकीय रुग्णालय आणायचं आहे. गावातल्या लोकांची खूप जास्त इथे फजिती होते, ज्या गरोदर बायका असतात ना त्यांना गाडी बैलातून शहराच्या ठिकाणी जाऊस्तवरच त्यांची मध्येच डिलिव्हरी होते, कोणी मरतं कोणी जगतं, म्हणूनच मला ह्या गावामध्ये एखादा तरी इथे दवाखाना काढायचा आहे. हे बघा कांबळे साहेब, नाही म्हणू नका असं ती विनवत असते आणि माझ्यावर एकदा विश्वास ठेवा आणि पुन्हा एकदा ग्रामपंचायत कार्यालयामध्ये चला. आता कृष्णा इकडे त्यांना विनवण्यासाठी गेली आहे ही गोष्ट लागलीच येथे जयकांतला समजते. जयकांत धावतच बाळजाकडे जातो आणि तिला सांगत असतो. तेव्हा बाळजा म्हणत असते, अरे गप रे, तो कांबळे मला माहिती आहे, तो ते वेळेचा आणि त्याच्या नियमाचा फार पक्का आहे, तो काही येत नसतो बघ, मला माहिती ना, मला घे विचारून, आणि मी त्यामुळेच तर इथे कृष्णासोबत तो डाव खेळे. पण आता जयकांत म्हणत असतो, नाही, तिथे असणाऱ्या लोकांनी पाहिलंय की आता तो कांबळे साहेब जो आहे ना तो इकडे गावाकडे पुन्हा रिटर्न यायला लागलेला आहे, पुन्हा ग्रामपंचायतीकडे यायला लागलेला आहे. तेव्हा बाळजा म्हणत असते, काय सांगायलाच, आता मला सुद्धा कांबळेची भेट घ्यायलाच पाहिजे, कारण मी जेव्हा सरपंचीन होते तेव्हा 1 मिनिट सुद्धा उशीर ह्याला चालत नव्हता. मग आता कृष्णीला जवळपास 1.5-2 तास उशीर झाला आहे आणि तिच्या सांगण्यावरून हा पुन्हा गावाकडे येत आहे का, मला सुद्धा ते बघायचंच आहे, असा बाळजा विचार करत असते आणि जयकांतला सांगत असते. आता लागलीच इकडे खबर समरला सुद्धा मिळालेली असते. समर म्हणत असतो, अगं आहे, तुला सांगू का, त्या कृष्णापुढे हा सुद्धा प्लॅन जो आहे ना तो फ्लॉप गेला की ग, म्हणजे बघ ना, ती कृष्णा जाऊन त्या कांबळे साहेबाला भेटली सुद्धा आणि तिने त्याला मनवलं सुद्धा आणि गावाकडे ग्रामपंचायतमध्ये घेऊन सुद्धा आली. आता काय तिला ते टेंडर मिळत असते बघ, टेंडर मिळाल्यानंतर ती गावाचा विकास करत असते बघ, ह्या गावामध्ये शासकीय रुग्णालय आणत असते बघ.
त्यावर आता अनुसया म्हणत असते, तुला सांगू का, आपल्याला फक्त काय करायचं होतं, कृष्णाला ओरडा आणि तिचं टार्गेट पूर्ण होऊ द्यायचं नव्हतं. आपण तिच्या विरोधामध्ये कट कारस्थान केलेलं आहे. मग आता 2 तास उशीर झालाय. आता हळूहळू असं करत राहिल्यानंतर तुला सांगू का, काही जरी झालं तरी तो दिवस लवकरच येईल की तिच्या हाती काहीच नसणार आहे आणि तेच आपल्याला करायचं आहे, असं अनुसया त्याला बोलत असते. आता ग्रामपंचायतमध्ये आल्यानंतर जे कांबळे साहेब आहेत त्यांनी कृष्णाला ह्या जे काही प्रोजेक्ट आहे गव्हर्नमेंट हॉस्पिटलचं त्याबद्दल बरीच माहिती सांगितलेली असते आणि ते टेंडर भरून घेतलेलं असतं आणि ते टेंडर पास सुद्धा केलेलं असतं. त्याचबरोबर आपण पाहतो की आता कृष्णा म्हणत असते, काही जरी झालं ना तरी सुद्धा हे हॉस्पिटल मी सर्वसामान्य लोकांसाठी करण्याचा प्रयत्न करते. गरजूंना, गरिबांना, त्याचबरोबर ह्या हॉस्पिटलची सगळी स्वच्छता, त्याचबरोबर त्यांच्यासाठी मिळणारे ज्या काही सोयीसुविधा आहेत ते त्यांना सगळं काही देण्यात येईल. आता तिथे अनुसया आणि त्याचबरोबर बाळजा आलेले असतात. बाळजाला तर राग येत असतो. आता इकडे जे कांबळे आहेत ते बाळजाला म्हणत असतात, काय मग बाळजाबाई, सून सरपंच झाली पण गावाचा विकास व्हायला लागलेला आहे म्हणायचं. एवढी वर्ष तुमच्या हातामध्ये सत्ता होती पण तुम्ही काहीही केलेलं नाहीये. त्यावर अनुसया म्हणत असते, काही नाही केलं पण घराची वाट लावलेली आहे ह्या बाईनं. असं म्हटल्याबरोबर आता इकडे लगेचच ते म्हणत असतात, तुम्ही आणि कोण. तेव्हा कृष्णा आता कांबळ्यांना ह्या सर्वांची ओळख करून देत असते. हे माझे मिस्टर दुष्यंत रांगडे पाटील, त्याचबरोबर ह्या माझ्या सासू बाळजाबाई, त्या दुसऱ्या सासू अनुसया, तो समर आणि तो जयकांत, अशी म्हणून ओळख करून दिल्यानंतर आता इकडे हा जो आहे तो बंब्या आहे आणि हाच आता माझ्या हाताखाली काम करतो, त्याचबरोबर माझी सगळी कामं हा करतो. तेव्हा इकडे आता ते कांबळे म्हणतात, खरंच तर तुमचा हा माणूस फार इमानदार आहे बरं का. जेव्हा मी इथे आलो ना तेव्हा तुमची बाजू सावरण्याचा तो पूर्ण प्रयत्न करत होता. असं म्हणून आता टेंडर मिळाल्याच्या नंतर गावामध्ये पुन्हा एकदा कृष्णाचं कौतुक होताना दिसणार आहे. त्याचबरोबर पुढील वाटचालीसाठी आणि हे हॉस्पिटल उभा करण्यासाठी कांबळे आता तिला भरभरून शुभेच्छा देत असतात. पण आता समोर अनुसया कोमात गेलेले असतात. बाळजा आणि जयकांतला तर आता इकडे तोंडावर पडल्यासारखंच होत असतं. पण दुष्यंत मात्र फार खुश झालेला असतो. जी कृष्णा मुळूमुळू रडत असते ती आता दुष्यंतचे हात धरून आभार मानत असते आणि इकडे हा सगळा काही सीन अनुसया, समर, बाळजा आणि जयकांत बघत असतात. तेव्हा कृष्णा दुष्यंतला म्हणत असते, खरं सांगू का दुष्यंत सरकार, तुमच्यासारखा नवरा जर पाठीमागे खंबीरपणे उभा असेल ना तर कोणती स्त्री इथे हारणार नाही. ती घरचाच काय गावाचा सुद्धा विकास केल्याशिवाय राहणार नाही, असं इकडे ती बोलत असते. आणि तेव्हा बाळजाचं मात्र तोंड कडू झालेलं असतं, तिचं तोंड पडलेलं असतं आणि ती म्हणत असते, काय गे कृष्णे, हा सगळा टोमणा मला मारतेस का. तेव्हा कृष्णा म्हणत असते, नाही हो बाळजाबाई, मी हा टोमणा तुम्हाला कशाला उगाचच मारू, नाहीतरी तुम्ही मला तिथपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि त्याचबरोबर माझी आणि कांबळे सरांची भेट व्हावी ह्यासाठी बरेच काही उद्योग केलेले आहे. तुम्ही मला सपोर्टच केला आहे, होय का नाही. हे मी काही तुम्हाला वेगळं सांगायला नको बाळजाबाई. एक गोष्ट लक्षात ठेवा, आत्ता वाकड्यात गेलात, पुन्हा जर माझ्या वाकड्यात गेलात, माझ्या कामाच्या आड गेलात ना तर ह्या गाठ कृष्णाशी आहे, समजलं तुम्हाला. आत्ता मी तुमचं सगळं ऐकून घेतलंय, सगळं खपवून घेतलंय, पण यापुढे जर माझ्या वाटेला गेलात तर माझ्या एवढं वाईट कोणीही नसेल, ही गाठ बांधून घ्या, असं कृष्णा आता बाळजाला म्हणत असते. तेव्हा कृष्णाचा तोंडच पडलेलं असतं. पण कृष्णाला हे सगळं काही बोलल्यानंतर दुष्यंतला मात्र फारच आनंद झालेला असतो. तर पाहत राहा हळद रुसली कुंकू हसलं.